आज आपण एका अशा समाजसुधारकाची आठवण काढत आहोत ज्यांनी अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवला, ज्यांनी भारतीय समाजाला नवी दिशा, नवा मार्ग दाखवला. महाराष्ट्रातील बहुजन समाजात जागृती निर्माण करून बहुजन समाजाला न्याय आणि हक्कासाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त करणारा पहिला महापुरुष म्हणून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा उल्लेख केला जातो. महात्मा ज्योतिबा फुले केवळ एक व्यक्ती नसून तो एक सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा महान विचार होता. नमस्कार, मी रायनुळे लक्ष्मी सुरेश विषय सादर करते. आजच्या समाजात महात्मा फुले यांचे विचार किती प्रासंगिक. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला. महात्मा फुलेंना शाळेत जाण्याचे आणि इंग्रजी शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. यातूनच त्यांच्या भावी जीवनाची दिशा निश्चित झाली. महात्मा फुलेंना आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करू शकले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक वर्ग पडलेले आहेत. वरिष्ठ जातीतील लोक कनिष्ठ जातीतील लोकांवर वर्षानुवर्ष अन्याय करत आलेले आहेत. धर्माच्या नावाखाली अनेक अमानुष प्रकार इथे होत आहेत. स्त्रियांनाही अनेक अन्यायांना सामोरे जावं लागत आहे, कारण तेव्हा सर्वांना समान शिक्षणाची संधी नव्हती. महात्मा फुलेंच्या लक्षात आले होते की स्त्रिया आणि अस्पृश्य समाज हा भारतीय समाजातील अन्यायाला बळी ठरलेले घटक होते. या दोन गटांच्या उन्नतीसाठी महात्मा फुलेंनी आयुष्यभर काम केले. उन्हाळ्यात अस्पृश्यांचे पाण्याविना हाल होत होते, म्हणून 1868 मध्ये आपल्या घरातील पाण्याचा हौद महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी खुला केला. अस्पृश्यांना संघटित करून त्यांचा विकास साधून आणण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुलेंचा विषमता, अन्याय, शोषण यावर आधारित समाजव्यवस्थेला विरोध होता. यामुळेच त्यांना ही समाजव्यवस्था मान्य नव्हती. महात्मा फुलेंनी या संबंधी आपली भूमिका आणि विचार कथा, कादंबऱ्या, नाटके आणि नियतकालिके यांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडले. महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी आणि सार्वजनिक सत्यधर्म अशा प्रकारची अनेक पुस्तके लिहून या पुस्तकांच्या माध्यमातून महात्मा फुलेंनी समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्यांच्या आसूड या पुस्तकात दिले आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच बिना शिक्षणाचे बुद्धिमत्ता हरवते, समज नसेल तर नीती हरवते, विकास नसेल तर संपत्ती नष्ट होते आणि धनाशिवाय शूद्र बर्बाद होतात. याचं जिवंत आणि बोलकं उदाहरण त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्त्व समाजापुढे ठेवले. महात्मा फुले म्हणाले होते की शिक्षण हेच खरे स्वातंत्र्याचे शस्त्र आहे, समाजाच्या उन्नतीचा एक मार्ग आहे आणि सूत्र आहे. महात्मा फुलेंनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेला प्रयत्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. महात्मा फुलेंनी म्हणूनच सावित्रीबाई फुलेंसोबत पुणे येथे 1848 रोजी मुलींची पहिली शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात सुरू करून समाजाला दाखवून दिले की शिक्षणाशिवाय प्रगती अशक्य आहे. आजच्या युगातील आजचे हे युग डिजिटल आहे. त्या डिजिटल युगातील ग्रामीण भागातील मुलांना, वंचित समाजाला आणि मुलींना सर्वांना समान शिक्षण मिळाले तरच या देशाची खरी प्रगती होईल. आज महात्मा फुलेंनी स्त्रियांना शिक्षण, समानता आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला. महात्मा फुलेंनी तेव्हा दिलेला लढा आजच्या महिलांसाठी समान आरक्षण, समान वेतन आणि महिला सक्षमीकरणाबद्दल आपण बोलतो. हे सर्व त्यांच्याच विचारांचे प्रतिबिंब आहे. महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेला विरोध केला. महात्मा फुले म्हणाले, खरी बंधुता आणि न्याय तेव्हाच येईल जेव्हा या देशातील जातीय व्यवस्था नष्ट होईल. आजही समाजात जातीय भेदभाव आहेत. या समाजातील
विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुलेंच्या त्या विचारांची आपल्याला गरज आहे. महात्मा फुलेंनी गुलामगिरी या ग्रंथाच्या माध्यमातून शोषणाविरुद्ध आवाज उठवला. महात्मा फुले म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, न्याय आणि संधी मिळावी हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. महात्मा फुलेंनी अंधश्रद्धा आणि शोषणाविरुद्ध दिलेला लढा आजही तर्कशुद्ध समाज घडवण्यास उपयुक्त आहे. कृषी व कृषी आधारित समस्यावर महात्मा फुलेंनी प्रकाश टाकून कृषी व्यवसायासाठी महात्मा फुलेंनी विचार मांडले. त्यांचे ते विचार आजही शेती व्यवसायाला विकासासाठी उपयुक्त ठरतात. महात्मा फुलेंनी मांडलेले ते विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. आजच्या काळातील वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशुद्ध विचार आणि विवेक यांचा प्रसार करणे म्हणजेच महात्मा फुले त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आहे. महात्मा फुले यांच्या विचारातून सांगतात की समाजाची खरी प्रगती ही समानता, शिक्षण, विवेक आणि न्याय यात आहे. हे 4 स्तंभ आपण आपल्या जीवनामध्ये रुजवले तरच भारत खऱ्या अर्थाने प्रगत होईल. आजच्या संविधानातील समानता, सामाजिक न्याय या तत्वांना महात्मा फुलेंचे हे विचार बळ देतात. महात्मा फुलेंचे हे विचार केवळ इतिहासाचा भाग नसून ते आजच्या समतावादी समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. महात्मा फुलेंचे हे विचार केवळ इतिहासाचा भाग न राहता ते आपल्या कृतीतून उतरले पाहिजे आणि तेव्हाच महात्मा फुलेंना आपले अभिवादन ठरेल. आणि शेवटी इतकंच की अज्ञानाचा नाश करूनी तेवत ठेवू पंथी, अज्ञानाचा नाश करूनी तेवत ठेवू पंथी, सत्य शोधक तो नव्या युगाचा नाव तयाची ज्योती, सत्य शोधक तो नव्या युगाचा नाव तयाची ज्योती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.